लाडकी बहीण योजनेचे बोगस लाभार्थी होते त्यांच्याकडनं वसुली पाहिजे बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करताय, पण बाकीच्यांकडनं वसुली. एवढा कोट्यवधी रुपयांचा बोजा सरकारवर पडलेला आहे, अनेक आव्हानं सरकार समोर असताना पण ही उदासीनता का बरं? आणि आपण का जर बोगस आहे तर त्यांच्याकडनं का वसूल करतो? नाही बघा, लाडक्या बहिणींना जेव्हा कुठल्याही बहिणीला की एखादा भाऊ काहीतरी योजना आपल्यासाठी आणतोय तर त्याचा लाभ त्यांनी घेतला, त्यांना आपण निकषात बसतो किंवा काय हे त्यावेळेला त्यांनी बघितलं नसावं आणि म्हणून मग त्यांच्याकडनं तसे परत पैसे घेणं हे काही योग्य नाही. तरी आव्हान आहे. ज्या महिला भरू शकतात त्या परत करतील, पण महिला ह्या काटकसरीने संसार करत असतात. प्रत्येक सरकारची मदत ह्या त्या योग्य कामासाठीच, संसारासाठी, स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी करत असतात. त्यामुळे तशा पद्धतीने तो पैसा सुद्धा चांगल्याच कामाला वापरला गेला. बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये 5 दिवसांपूर्वी एका महिलेचं सिझेरियन झालेलं होतं, पण तिच्या पोटामध्ये टिश्यू आणि ग्लोव्स त्याच ठिकाणी राहून गेलेले होते. तिची प्रकृती आता चिंताजनक आहे. नाही बघा, या प्रकरणाची सखोल चौकशी होते. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची बैठक नाशिकमध्ये झालेली आहे. नेमकं बैठकीत काय म्हणतात? हे बघा, आमची पार्टी ही निवडणुका असो किंवा नसो 24 तास काम करणारी पार्टी आहे. आज केंद्रीय नेतृत्व या ठिकाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आणि संघटनात्मक बाबींवरती या ठिकाणी चर्चा झाली. नसरापूरची जशी घटना घडली होती अगदी तशीच घटना पुण्यामध्ये पुन्हा एकदा घडलेली आहे. आपण देखील राज्यमंत्री आहात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शासन म्हणून आता येत्या बघा, अत्यंत दुर्दैवी आणि चीड येणारा ह्या घटना राज्यामध्ये घडत आहे. हे खेदजनक आहे. राक्षसी प्रवृत्तीचे लोक जोपर्यंत समाजामध्ये आहेत ह्या घटना घडत आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून पालकांनाही विनंती करते, बघा, तत्परतेने पोलीस प्रशासनाने 3 तासामध्ये त्या नराधामाला त्या ठिकाणी पकडलेले आहे. आपले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले, मुलींच्या, महिलांवरच्या अत्याचाराला कधी या ठिकाणी मदत केल्या जाणार नाही. तात्काळ त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि तशाच पद्धतीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा विषय सुद्धा चालवून त्याला कठोर शिक्षा करण्यात येईल. मुंबईमध्ये महापौरांचा जो काही सोशल मीडियाचा प्रसिद्धीचा खर्च आहे तो 25 लाख रुपये आता करणार आहेत असं कळतंय. त्यावरून विरोधक करत आक्रमण नाही बघा, मला त्याबद्दल माहिती नाही, पण महापौर एक त्या ज्या काही गोष्टी करतात जनतेसाठी किंवा काही नवीन उपाययोजना आणत असतील ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागतात, त्यामुळे तो खर्च असेल. मॅडम, तुम्ही परभणीचे पालकमंत्री आहात आणि परभणी जिल्हा जर बघितलं तर खूप दुष्काळग्रस्त आहे. तो दुष्काळग्रस्त म्हणजे दुष्काळापासून म्हणजे विकसित कधी होतो? बघा, मराठवाडाच तसा दुष्काळग्रस्त आहे, परंतु आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करण्यासाठी जे पावलं उचललेले आहेत आणि लवकरच मराठवाडा दुष्काळमुक्त होईल आणि परभणी जिल्हा विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून आकांक्षित जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा घेतला गेलेला आहे आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट उद्योग जिल्ह्यात यावे यासाठी आम्ही यशस्वी प्रयोग, पहिल्यांदा इतिहासात 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आमची कालच्या MOU सुद्धा झालेले, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये विकसित होत आहे. प्रश्न आहे, भारतामध्ये 70% आता दुष्काळाचा परिणाम होणार आहे अशी स्कायमिटने आकडेवारी व्यक्त केली. बघा, अल निनोचं हे वर्ष आहे, हे सुरुवातीपासूनच सांगितलं होतं ना, त्या दृष्टीने सरकार मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये काम करत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार आहे. काही मतदार नोंदणी संदर्भात निवडणूक आयोगाने जवळपास 1 कोटी मतदारांची नावं जे आहेत ते वगळलेलं आहे. त्यातले काही माहीत सुद्धा आहेत. आजच्या बैठकीमध्ये मतदारांची नावं वगळलेलं आलेलं आहे, त्या संदर्भात काही नाही, वगळली वगैरे नाही. जे दुबार नावं असतील किंवा मयतांची कधी यापूर्वी कधी मतदार यादीची दुरुस्ती झाली नव्हती त्या पद्धतीने ते झाले असणार आहेत. त्यामुळे तसा काही विषय या ठिकाणी नाही. धन्यवाद.